काल शिरूर शहराच्या जवळ हुंडाई कंपनीच्या समोर विद्यमान आमदाराच्या गाडींनी एका 4 वर्ष बालिकेला उडवलं, शुभ्रा पंढरीनाथ बोराडे, आणि तिची परिस्थिती अवघड होती. तिला त्यांनीच वात्सल्य हॉस्पिटलला नेल्याचं मला समजलं. त्यानंतर मी स्वतः व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब हॉस्पिटलला गेलो. त्या मुलीच्या पालकाला भेटलो. स्वतः डॉक्टर अमोल कोल्हे साहेब डॉक्टरांशी बोलले. त्यांनी ताबडतोब के एम हॉस्पिटल पुणे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सूचना केल्या की ताबडतोब ह्या मुलीवर उपचार करा. आपण अशा काळामध्ये ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर त्या रुग्णाला, त्या बालिकेला मदत करणं काम विद्यमान आमदाराचं ताबडतोब होतं. परंतु तिथल्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की ते सांगत होते की आम्हाला प्रचारात जायचे. खासदार साहेब स्वतः प्रचार थांबवून, मी स्वतः प्रचार थांबवून आम्ही ताबडतोब हॉस्पिटलला गेलो आणि जे काय करता येतील तिला KM हॉस्पिटलला सांगून ते करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं निश्चितपणं ज्या वेळेला एक कार्यकर्ता या नात्यानं हे विद्यमान आमदाराची जबाबदारी होती, परंतु ती जबाबदारी त्यांना पार पाडता आलेली नाही. त्यामुळं त्यांनी उलट KM हॉस्पिटलला जाऊन परत तिच्या वडिलांची भेट घेणं, त्या मुलीची चौकशी करणं गरजेचं असताना तिकडे दुर्लक्ष केलं. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. काल नावरा या ठिकाणी लग्नासाठी गेलो होतो आणि शिरूरमध्ये परत येत असताना खरं तर एक छोटीशी चिमुकली रस्ता क्रॉस करत होती. पालकही बरोबर नव्हते, ती एकटीच क्रॉस करत होती आणि आमच्या पुढं चाललेली गाडी त्या ठिकाणी थांबली. तर ती मुलगी इकडे तिकडे गाड्यानं पाहता ती छोटीच होती. तर त्याच्यानंतर त्या गाडीला क्रॉस करत असताना ड्रायव्हरच्या त्या ठिकाणी ड्रायव्हरनी गाडी पुढे घेतल्यानंतर त्या मुलीला धक्का लागला. तिथून आम्ही त्या मुलीला दवाखान्यात घेऊन गेलो. दवाखान्यात न्यायच्या अगोदर शिरूर हवेलीचे माजी आमदार विलन ते त्या ठिकाणी आणि शिरूर लोकसभेचे खासदार जे त्या ठिकाणी टीव्हीचे कलाकार आहेत ते कॅमेरे वगैरे घेऊन त्या ठिकाणी पोहोचले होते. त्या ठिकाणी मुलीची पूर्णतः तपासणी केली. कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी दुखापत झाली नव्हती. किरकोळ मुलीला त्या ठिकाणी खर्चटलं होतं. त्याच्यानंतर काळजी म्हणून आपण पुण्यामध्ये KM हॉस्पिटलला त्या ठिकाणी हलवलं. तिथेही सगळ्या प्रकारचे स्कॅन केले. कुठल्याही प्रकारचा काही त्या ठिकाणी मुलीला त्रास नाही. मुलगी सुरक्षित आहे. कुठल्याही प्रकारचं काही झालेलं नाही. परंतु ह्या दोन्ही खासदार आणि एक माजी आमदार यांनी या गोष्टीचं खरं तर दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या राजकारणातलं की त्या मुलीविषयी संवेदनशीलता न ठेवता किंवा अशा प्रकारे त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीचं राजकारण करायचं. कारण की आज आपण पाहतोय की नगर परिषद नगरपालिकेच्या इलेक्शन उद्या परवा दिवशी आलेले आहेत, मतदान आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स किंवा जनतेतच ही कधी नसल्यामुळं किंवा ही 5 वर्षात कधी त्या ठिकाणी जनतेत फिरकली देखील नाही, त्यामुळे त्यांचा पराभव समोर दिसतोय. म्हणून अशा प्रकारचं मीडियाच्या माध्यमातून काहीतरी चुकीचं दर्शवायचं आणि माहिती द्यायची. परंतु मी या ठिकाणी हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. परंतु मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो की मुलगी आहे अतिशय व्यवस्थित आहे आणि ठणठणीत आहे.